शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवरती ईडीच्या पथकाने छापा टाकला आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी हा छापा टाकण्यात आल्याची राजकीय वर्तुळात सध्या चर्चा आहे। मात्र या छाप्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगल्याचं सध्या पाहायला मिळतंय। शुक्रवारी सकाळी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा घातला। आपण पाहू शकतो याच बारामती ॲग्रोवर आज सकाळी 6 वाजल्यापासून ईडीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली आहे। त्यांचे कर्मचारी बरोबर आहेत आणि आपण पाहिले बारामती ॲग्रोने देखील मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते। 2019 मध्ये मुंबई पोलिसांनी बँक घोटाळा प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता। 23 सप्टेंबर 2019 मध्ये पैसे घोटाळ्यामध्ये राजेंद्र पवार आणि अजित पवार यांची देखील नावे घेण्यात आली होती। ईडीच्या छाप्यानंतर रोहित पवारांनी सोशल मीडियावरती एक सूचक पोस्ट शेअर केली। हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा, ज्यांनी पिढ्यानपिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला। अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्यानं महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे। म्हणून मराठी माणूस या नात्यानं महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल, असं रोहित पवारांनी त्या पोस्टमध्ये म्हटलंय। तर खासदार सुप्रिया सुळेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। आज आमचे बंधुराजी नक्की सहकार्य करतील आणि ज्या पद्धतीने ही दडपशाही आणि सुडाचं राजकारण चाललंय हे अतिशय दुर्दैवी आहे। महाराष्ट्रात कधी असं सुडाचं राजकारण झालं नाही, आमच्याकडून तर कधीच झालं नाही। इतके वर्ष आम्ही सत्तेत राहिलो आणि कधी करणारही नाही। पण ज्या पद्धतीने आमच्यावर हल्ला करतात, आणि हा फक्त आमच्यावर हल्ला नाही, आम्ही विरोधी पक्षात आहोत। ईडीच्या छाप्यावरून आता राजकारण सुरू झालंय। शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांचं नाव न घेता यामध्ये घरभेदी सहभागी असल्याचा आरोप सोशल मीडियावरून केला। तर अजित पवार गटानं रोहित पवारांना यावरून डिवचलंय आणि भाजपनं सुद्धा निशाणा साधला। संघर्ष यात्रा होण्याच्या अगोदर सुद्धा एकदा कारवाई झालेली आहे, त्यामुळे त्याचा आणि त्याचा काही संबंध नाही आहे आणि ते निर्दोष असतील तर घाबरण्याचं काही कुठल्या प्रकारचं कारण पण नाही आहे। आज त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये किती क्लिअरिटी आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी रोहित पवारांची। घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे। आमच्याही तपासण्या खूप केल्या, पण त्या काळात त्यांना काही मिळालं नाही। तर मला वाटतं घाबरून जायची गरज नसतं। कोणतीही तपास यंत्रणा येतं त्याला समोर जावं लागतं, आपले कागदपत्र द्यावे लागतात आणि मग नंतर कुठलाही काही कारवाई होत नाही। पण ज्याच्यावर छापे पडले असतील त्यांनी योग्य पद्धतीने जर आपलं मांडणी केली त्या यंत्रणेसमोर तर मला वाटतं मग पुढचं काही होत नाही। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीनं ही छापेमारी केल्याचं बोललं जातंय। या बँकेत 5,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय। बारामती ॲग्रोनं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्जही घेतलं होतं आणि या आर्थिक व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे। जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती।